नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुमौलींच्या आदेशानुसार होळीसाठी याचा वापर करा. दिनांक 2 मार्च 2026 सोमवार रोजी फाल्गुन शुक्ल हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी या दिवशी परमपूज्य गुरुमौलींच्या आदेशानुसार फक्त शेणाची गौरी व कचरा, वाळलेले गवत, काड्या याचा होळीसाठी वापर करावा. शेणाची गौरी वापरल्यामुळे ऑक्सिजन तयार होतो. गवत व काड्या वापरल्यामुळे निसर्ग, धरणी माता स्वच्छ होते. घरातील किडे, पाली, झुरळ, उंदीर यांच्या कणकेच्या प्रतिकृती होळीत जाळल्यामुळे त्यांचा घरात उपद्रव कमी होतो. तसेच परमपूज्य गुरुमौलींच्या आदेशानुसार श्री दुर्गा सप्तशतीतील अध्याय 8 रक्तबीज वधचे हवन होळीत करावे. त्यामुळे संसर्गजन्य रोग जसे की डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, कोरोना इत्यादी रोग पसरत नाहीत. तसेच केमिकल रंग वापरण्याऐवजी नैसर्गिक रंग वापरावेत. दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात हे रंग उपलब्ध आहेत. दुसऱ्या दिवशी धुळवड आहे. त्या दिवशी होळीतील रक्षा उतरती लावूनच आंघोळ करावी. श्री स्वामी समर्थ. यावर्षी पौर्णिमा 2 मार्चला होळी संध्याकाळी 6:30 ते 9 पर्यंत लावावी, कारण 3 तारखेला चंद्रग्रहण आहे व त्याचे वेध सकाळी 6:20 सुरू होणार आहेत व चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते 6:47 पर्यंत आहे. आपल्याकडे सूर्यास्त 6:40 आहे व त्यामुळे ग्रहण 5 ते 7 मिनिट आधी आहे. तरी पण ते पालन करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.